ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। इराणकडून आता कतारच्या दोहामधील अमेरिकन बेसवर हल्ला करण्यात आलाय। इराणने अमेरिकन बेसवर 10 मिसाईल डागल्याची माहिती आहे, तर इराणकडून अमेरिकेचे बेस कॅम्प टार्गेट केले जात आहेत। कालच अमेरिकेने हल्ला केला होता इराणमध्ये जिथे युरेनियमचा साठा आहे त्या ठिकाणी हल्ला करण्यात आला होता अमेरिकेकडून। आता मात्र इराणकडून बदला घेतला जातोय की काय असा सवाल उपस्थित होतोय, कारण ज्या ठिकाणी अमेरिकेचे बेस कॅम्प आहेत, लष्करी तळ आहेत, त्या ठिकाणी इराणकडून हल्ले केले जात आहेत आणि कतारमध्ये असलेल्या अशाच एका बेस कॅम्पवर हल्ला केल्याची माहिती समोर येते। कतारच्या दोहामधील अमेरिकन बेसवर हा हल्ला झालेला आहे, तर इराणने अमेरिकन बेसवर 10 मिसाईल डागल्याची माहिती आहे। इराणकडून अमेरिकेचे बेस कॅम्प आता टार्गेटवर असल्याचं दिसतंय आणि त्याची हे एक्सक्लुसिव्ह दृश्य सुद्धा आपण बघू शकतोय कशा पद्धतीने इराणकडून हे मिसाईल सोडण्यात आले आहेत आणि ज्या ठिकाणी हे मिसाईल सोडले ते आहे अमेरिकेचं लष्करी तळ बेस कॅम्प। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत तिला रामदास हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, काय सांगाल? अमेरिकेने इराणवर थेट हल्ला केल्यानंतर आता इराणकडून सुद्धा उत्तर दिलं जात असल्याचं दिसतंय। या हल्ल्यामध्ये किती नुकसान झालं आहे, नेमका कुठे हा हल्ला करण्यात आलाय? इराणने कतारमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवरती जोरदार हल्ला केला आहे। यापूर्वी त्यांनी सिरियामध्ये अनेक क्षेपणास्त्र दागले होते। त्यानंतर आता जवळपास 10 क्षेपणास्त्र हे दोहामधील अमेरिकन बेसवरती दागलेले आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे आता खमेनीने थेट डोनाल्ड ट्रम्पला आव्हान दिलं आहे। इराणच्या वतीनं कतारमध्ये अमेरिकी सेनाचे जे बेस आहे, अमेरिकी लष्करांचं जे बेस आहे, त्यावरती जोरदार हल्ला करण्यात आला आहे। त्यावरती जवळपास दोह्यातील या अमेरिकन लष्करी तळांवरती साधारणतः 10 क्षेपणास्त्र दागले आहे। यापूर्वी जर बघितलं आपण तर सिरियामध्ये या प्रकारचे क्षेपणास्त्र दागले होते। त्यानंतर आता कतारमध्ये अमेरिकन सैन्याच्या तळांवरती इराणच्या वतीनं जोरदार हल्ला करण्यात आला आहे। आणि आता खामनेही असं म्हणता येईल, खामनेनी आता जोरदार हल्ला करत हे स्पष्ट केलं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांना सरळ त्यांनी आव्हान दिले आहे। त्यामुळे आता हे युद्ध अधिक तीव्र होण्याची स्पष्ट संकेत मिळत आहेत। अगदी बरोबर आहे। हा हल्ला झाल्यानंतर यूएस कडून काही प्रतिक्रिया आलेली आहे का, किंवा जे खमेनी आहेत त्यांनी काही म्हटलेलं आहे का या हल्ल्याविषयी? या संदर्भात अजूनही अमेरिकेच्या वतीने कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये। पण महत्वाचं ज्या पद्धतीने पाहायला मिळते, साधारणतः 10 क्षेपणास्त्र हे कतारमधील जे दोहा तिथली जी प्रमुख शहर आहे त्या दोह्यातील अमेरिकन बेसवरती हा हल्ला करण्यात आला आहे। यावरती आता अमेरिका कसं प्रत्युत्तर देते हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल, कारण की ज्या पद्धतीनं अमेरिकेने इराणमधल्या जे न्यूक्लिअर पॉवर सेंटर आहेत त्या न्यूक्लिअर पॉवर सेंटरवरती हल्ले केले होते, त्याचं प्रत्युत्तर आता इराण देत आहे। आणि अमेरिकेचे जिथे जिथे लष्करी तळ आहे त्या सर्व जागांवरती हल्ले करायला सुरुवात इराणच्या वतीनं करण्यात आलेली आहे। अगदी बरोबर आहे। एकीकडे यूएसनं हल्ला केला होता इराणवर आणि त्याच्यानंतर आता प्रत्युत्तर इराणकडून दिलं जातंय। मात्र त्याच्यामध्येच हा प्रश्नही उपस्थित होतो की या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून म्हटलं गेलेलं होतं की या हल्ल्यानंतर आता शांतता प्रस्थापित होईल, तसं काही होताना दिसतंय काय? इस्रायल आणि इराण दरम्यान जे वॉर सुरू आहे, युद्ध सुरू आहे, त्याच्यामध्ये सध्याचे काय अपडेट्स आहेत? ते युद्ध शांत झालंय का? नाही, ज्या पद्धतीनं अमेरिकेने खास करून जर बघितलं आपण तर इस्रायलची बाजू घेतली होती आणि त्यांनी म्हटलं होतं की आता इराणला कुठल्याही अटीशिवाय शस्त्रसंधीसाठी आणि शांतीसाठी तयार राहावं। आणि एक प्रकारे इस्रायलची बाजू घेत अमेरिकेने ज्या पद्धतीनं इराणवरती हल्ले केले ते त्याचं प्रत्युत्तर आता इराणला थेट अमेरिकेला देत आहे। इस्रायलला तो प्रत्युत्तर देतच आहे इराण, पण आता थेट अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न खास करून इराणच्या वतीने होता। आणि त्याचमुळे ज्या पद्धतीनं यूएस बेसच्या या म्हणजे लष्करी जे तळ आहे त्यावरती जोरदार हल्ला करून एक प्रकारे स्पष्ट संदेश इराणने दिला आहे की आम्ही आता थेट अमेरिकेच्या विरुद्ध थाकलो आहे। आणि यामध्ये अजूनही किती कॅज्युअल्टी झाली, किती नुकसान झालं याची माहिती पुढे आलेली नाहीये। पण प्रयत्न आहे की साधारणतः यामध्ये मोठे हल्ले करून एक प्रकारे 10 क्षेपणास्त्र लागले। याचा अर्थ असा होतो की संपूर्णपणे ते यूएस बेस लष्करी जे तळ आहे ते संपूर्णपणे नष्ट करण्याचा इराणचा प्रयत्न आहे। बरोबर आहे प्रशांत, याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळानकर हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडून याचा अर्थ आपण समजून घेऊयात। देवळानकर सर, आधी यूएसनं हल्ला केला इराणवर थेट, त्याच्यानंतर आता इराणकडून यूएसचे जे बेस कॅम्प आहेत त्याला टार्गेट केलं जात आहे, याचा अर्थ नेमका काय? हे युद्ध आता कुठपर्यंत पोहोचलंय?
या संघर्षाची व्याप्ती वाढणार हे यातनं स्पष्टपणे दिसून येतं. याचं कारण असं आहे की इराण अशा पद्धतीने डायरेक्टली युएसच्या कोणत्या मिलिटरी बेसवरती अटॅक करेल अशी शक्यता फार कमी होती. याचं कारण असं होतं की इराणची एकूणच आर्थिक परिस्थिती पाहता एकाच वेळेला अमेरिका आणि इस्रायल यांच्याबरोबर संघर्ष ते करतील अशी शक्यता फार कमी होती. एक शक्यता अशी होती की इराण पुरस्कृत ज्या काही संघटना आहेत, विशेष करून हुती सारखी संघटना जी येमेनमध्ये आहे आणि जिला फार मोठं समर्थन हे इराणकडनं असतं, त्याच्या माध्यमातून रेड सी मध्ये काही अमेरिकन ऑइल टँकर्सवरती वगैरे अटॅक केले जाऊ शकतात अशा स्वरूपाची शक्यता होती. परंतु डायरेक्टली अमेरिकन मिलिटरी बेसवरती, लक्षात घ्या अमेरिकेचे 20 मिलिटरी बेसेस हे गल्फमध्ये आहेत आणि त्यातला सगळ्यात मोठा मिलिटरी बेस हा कतारचा मानला जातो आणि त्याच्यावरती जर बॅलिस्टिक मिसाईलचे अटॅक झालेले असतील तर तो अमेरिकेला ओपन चॅलेंज आहे. आणि त्याच्यामुळे एक पद्धतीने, कारण आतापर्यंत यांनी राईट टू सेल्फ डिफेन्सच्या आधारावरती इस्रायल आणि अमेरिकेने इराणच्या विरोधामध्ये प्रिएम्प्टिव्ह अटॅक केलेले होते. परंतु जर आता अशा स्वरूपाचा अटॅक झालेला असेल तर ते ओपन इन्व्हिटेशन असेल युद्धाच्या दृष्टिकोनातून. त्यामुळे अमेरिका आपले सगळे मिलिटरी बेसेस ऍक्टिव्हेट करेल जे इराणला घेरण्यासाठी आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेच्या युद्धनौका ज्या ऑलरेडी पर्शियन गल्फमध्ये आणि रेड सी मध्ये आलेल्या आहेत त्या ऍक्टिव्हेट होतील आणि हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता येत्या काळामध्ये नाकारता येत नाही. पण देवळणकर सर, याची कल्पना इराणलाही असेल की आपण जर थेट असा हल्ला केला लष्करी तळांवर युएसच्या तर आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील. मग कोणाच्या बळावर एखादा पाठिंबा मिळतोय का मोठ्या दुसऱ्या एखाद्या महाशक्तीचा इराणला, ज्याच्या बळावर इराणनं अशा पद्धतीनं थेट हल्ला केलेला आहे युएसच्या तळांवर? नाही, ही शक्यता फार फार कमी आहे. याचं कारण आपण लक्षात घ्या की ऑलरेडी रशिया हा युक्रेन युद्धामध्ये पूर्णपणे ऑक्युपाईड आहे. दुसरं, चायना हा इराणमध्ये जरी मोठ्या इन्व्हेस्टमेंट असल्या तरी चायनाचा अमेरिकेबरोबरचा ट्रेड हा $700 बिलियन आहे. इस्रायल त्यांचा पार्टनर आहे. चायना पहिल्यापासून याच्यात न्यूट्रल आहे. दुसरं, इतर इस्लामिक सुन्नी देश जे आहे, जे अरब कंट्रीज आहेत, ते प्रामुख्याने निषेध करण्याच्या पलीकडे जायला तयार नाहीत, कारण ते सुद्धा इस्रायलला मदत करण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीयेत. त्यामुळे हा जो हल्ला आहे हा प्रामुख्याने इराण मधली जी धार्मिक राजवट आहे खामेनींची, यांच्यासाठी हा एक अंतिम संघर्ष आहे. त्यांच्या पॉलिटिकल अस्तित्वाचा, राजकीय अस्तित्वाचा हा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांना अशा स्वरूपाने प्रत्युत्तर जर दिलं नसतं तर कदाचित इराणची जनता ही त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा जाऊ शकते, कारण असं असंतोषाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. त्यामुळे यातनं हा इराणकडनं केला गेलेला अटॅक असू शकतो. मात्र ही बाब नक्कीच आहे की हा अटॅक कोणी केला, कशा पद्धतीने केला, याही पेक्षा याच्यामुळे येत्या काळामध्ये या संघर्षाची व्याप्ती वाढणार आहे. ऑलरेडी इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ वरती बंदी टाकण्याचा किंवा त्याच्यावरती निर्बंध घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे ग्लोबल ऑइल सप्लाय ही डिस्टर्ब होऊ शकते आणि आता हा जो कॉन्फ्लिक्ट आहे हा मिडल ईस्ट मध्ये जर वाढला गेला तर एकूणच जागतिक अर्थकारणावरती, तेलाच्या राजकारणावरती त्याचे सगळ्याचे गंभीर परिणाम हे होऊ शकतात. सर, देवळणकर सर, आणखी एक प्रश्न उपस्थित होतोय की आता एकीकडे इस्रायल सोबत युद्ध सुरू आहे इराणचं आणि दुसरीकडे एक प्रकारे आव्हान, ओपन चॅलेंज युएसला दिलेलं आहे. मग अशामध्ये आता या युद्धाचं पुढचं स्वरूप नेमकं काय असू शकतं आणि इराण मग कितपत तग धरेल या दोन्ही, एकतर महासत्ता आहे युएस यांच्या समोर? नाही, आपलं एक साधारणतः शक्यता अशी होती की इराणकडे जे बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत, लक्षात घ्या की इराणची आर्थिक अवस्था फार चांगली नाहीये. इराणवरती 2018 पासून आर्थिक निर्बंध आहेत. त्यामुळे इराणचा आर्थिक विकासाचा दर पण चांगला नाही. इराणचं तेलाचं उत्पादन हे प्रति दिवशी 33 लाख बॅरल्स एवढं आहे आणि त्याच्यापैकी 50% फक्त चायना विकत घेतो आणि बाकी काही ठिकाणी ते ब्लॅक मार्केटमध्ये विकलं जातं. पाकिस्तान काही प्रमाणात ते विकतही घेतो. परंतु याच्या माध्यमातून इराणकडे फार पैसा मिळतो इराणला असं अजिबात नाहीये. त्यामुळे इराणची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नाही. बॅलिस्टिक मिसाईल जे असतात ते अत्यंत कॉस्टली असतात. यांची किंमत मिलियन बिलियन मध्ये असते. त्यामुळे इराण अशा पद्धतीचे मिसाईल्स कसे अफोर्ड करतो आणि किती काळ तशा आधारावरती राहील हा प्रश्न होता. त्यामुळे इराण दोन पद्धतीने हा संघर्ष पुढे चालू ठेवील असं वाटत होतं. एक तर हॉर्मुझचा स्ट्रेट जो आहे त्याच्यावर बंदी टाकणं आणि दुसरं इराणच्या पुरस्कृत ज्या आखातामधल्या संघटना आहेत, विशेष करून हुती असेल, हिजबुल्ला असेल किंवा हमास असेल, याच्या माध्यमातून इस्रायलवरती केवळ अटॅक करणं. परंतु आज जेव्हा इराणने डायरेक्ट अमेरिकेच्या मिलिटरी बेसवरती अटॅक केलेला आहे तेव्हा हा संघर्ष स्वाभाविकपणे वाढणार आहे.
डोनाल्ड ट्रम्पचं एकूणच सगळा स्वभाव बघता आणि ज्या पद्धतीने त्यांनी कोणतेही इंटिमेशन न देता इराणवरती त्यांच्या न्यूक्लिअर साइट्सवरती अटॅक केलेले होते हे पाहता डोनाल्ड ट्रम्प याच्यामध्ये अत्यंत स्ट्रिंजंट ऍक्शन घेण्याची शक्यता येत्या काळामध्ये नाकारता येत नाही. त्यामुळे हा संघर्ष वाढेल. अमेरिकेचे मिलिटरी बेसेस ऍक्टिव्हेट केले जातील. अमेरिकेच्या युद्ध नौका ऑलरेडी रेड सी मध्ये आल्यात, पर्शियन गल्फमध्ये येऊन थांबलेल्या आहेत. त्यामुळे हा संघर्ष तुम्हाला पुढच्या काही काळामध्ये आणखीनही वाढलेला दिसून येऊ शकतो. पण देवळानकर सर, मग जगाला याचे कशा पद्धतीने परिणाम भोगावे लागू शकतात? कारण एकतर तेलाचा मुद्दा आहे, त्याचबरोबर इतरही कोणकोणत्या गोष्टींवर याचा परिणाम होईल? बघा, जग खरं तर युद्धाच्या कोणत्याही मानसिकतेमध्ये किंवा तयारीमध्ये नाहीये. कोविडच्या महामारीनंतर फार मोठा फटका हा जागतिक अर्थव्यवस्थेला बसलेला आहे. जागतिक आर्थिक विकासाचा दर हा 3% वरती नाहीये. युरोप, अमेरिका, इव्हन चीन देखील कोणत्याही देशाचा आर्थिक विकासाचा दर हा 3 ते 4% वरती नाहीये. महागाई प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली. यात दुष्काळात 13वा महिना म्हणून रशिया युक्रेन संघर्ष हा झाल्याचं दिसून येत आहे. आणि यानंतर आता पुन्हा हा संघर्ष आहे. याचा सगळ्यात महत्वाचा परिणाम जो होण्याची शक्यता आहे, ऑलरेडी तेलाच्या किमती ह्या जागतिक बाजारपेठेमध्ये वाढायला लागलेल्या आहेत. ज्या वेळेला 13 जूनला इस्रायलनी इराणवरती अटॅक केला तेव्हा जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती प्रति बॅरल $68 होत्या, ज्या आता वाढून $79 प्रति बॅरल झालेल्या आहेत. आणि जर हॉर्मुझचा खाडीचा बंदी टाकण्याचा निर्णय इराणकडनं घेतला किंवा त्याची नाकेबंदी करण्यात आली तर तेलाच्या किमती ह्या $100 प्रति बॅरल पर्यंत जाऊ शकतात. तेलाचा पुरवठा विस्कळीत होऊ शकतो. लक्षात घ्या, हॉर्मुझ मधनं महत्वाचं म्हणजे युरोपला तेल पुरवलं जातं. चायनाचा ऑलमोस्ट 80% ऑइल सप्लाय हा हॉर्मुझ मधनं होतो. त्यामुळे चायना अफेक्ट होईल, युरोपियन कंट्रीज अफेक्ट होतील, इंडिया पण काही प्रमाणामध्ये अफेक्ट होऊ शकतो. त्यामुळे ह्या सगळ्यांचे परिणाम जागतिक अर्थकारणावरती होऊ शकतात. आणि याचा आणखी एक महत्वाचा परिणाम जो आपल्याला, अमेरिका जर ओव्हर ऑक्युपाईड झाला गल्फमध्ये तर चायना एशिया पॅसिफिक मध्ये त्याचा फायदा घेऊ शकतो आपले पाय पसरण्यासाठी. बरोबर आहे. देवळानकर सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. यानंतर निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात. निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर, आता आपण बघतोय की आधी तर युएसनं हल्ला केलेला होता इराणवर, त्याच्यानंतर आता इराणनंही एक प्रकारे थेट आव्हान दिलेलं आहे अमेरिकेला असं म्हणता येईल, कारण त्यांच्या लष्करी तळावर हल्ला केलाय. आता पुढे या युद्धाचं स्वरूप काय असू शकतं? कुठपर्यंत हे युद्ध जाऊ शकतं? असं आहे, याचं उत्तर सरळ आणि साफ आहे. अजून सुद्धा लढण्याची क्षमता इराणकडे भरपूर आहे. मानलं जातं की त्यांच्याकडे 3000हून जास्त क्षेपणास्त्र असावी. त्याच्यातली त्यांनी फक्त 500-600 आतापर्यंत वापरलेली आहे. 100-200 इस्रायलच्या हल्ल्यात बर्बाद झालेली आहे. पण अजून सुद्धा त्यांच्याकडे शस्त्रांचा साठा हा भरपूर आहे. कारण आपलं हे जे इराण आणि इस्रायलचं युद्ध आहे फक्त हवेतनं होत आहे. या दोन्ही देशांच्या सीमा एकमेकाला लागलेल्या नाहीयेत, म्हणून इथे जमिनी युद्ध हे होतच नाहीये. जर तुमच्याकडे मिसाईल्स असतील, जर तुमच्याकडे ड्रोन्स असतील तर तुम्ही हे युद्ध लढू शकता. तर तो एक भाग झाला. दुसरा जो आता जो हल्ला करतायत ते अमेरिकेवरती, अमेरिकेच्या मेनलँडवरती हल्ला करण्यासाठी जेवढी लंब्या दुरीची क्षेपणास्त्र लागतात ती इराणकडे नाहीयेत. परंतु अमेरिकेच्या जवळजवळ 50-60 हजार सैनिक जे आहे हे वेस्टर्न एशिया म्हणजे मध्य पूर्वमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे लष्करी तळ आहेत. तर आता इराण त्यांच्या लष्करी तळावरती हल्ले करत आहे, हा थोडक्यात त्याचं उत्तर आहे. आणि परंतु हे लष्करी तळ सुद्धा हे लष्करी असल्यामुळे ज्यांचं अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम वगैरे ही चांगली असते, तर त्याच्यामध्ये त्यांचं काही फारसं नुकसान होणार नाही. आणि जेवढी ताकद अमेरिकेकडे आहे, अर्थातच इराणकडे त्यांची ताकद पुष्कळच कमी आहे. परंतु अजून सुद्धा इराणचा स्टॅमिना लढण्याचा पुष्कळ शिल्लक आहे. इस्रायलचा तर आहेच आहे, अमेरिकेकडे ताकद आहेच आहे. तर त्याच्यामुळे हे युद्ध अजून पुष्कळ दिवस चालेल असं आपल्याला म्हणता येईल. पण एक प्रकारे ज्या पद्धतीनं महासत्ता आहे अमेरिका आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये संरक्षणावर खर्च सुद्धा केला जातो संरक्षण क्षेत्रावर, अशामध्ये आता हे खुलं आव्हान जेव्हा इराण देतोय त्यावेळेला एक प्रकारे आत्मघातकी हा डिसिजन म्हणता येईल का इराणसाठी? असं आहे की आजकाल जी ताकद असते ही ताकद नुसती शस्त्र तुमच्याकडे किती याच्यावरती मेजर केली जात नाही. लहानशे देश मोठ्या देशांना सुद्धा आव्हान देऊ शकतात. आणि त्याचं सरळ उदाहरण आहे की युक्रेननी रशियासारख्या एका मोठ्या देशाला म्हणजे अगदी घुटणे टेकायला भाग पाडलेला आहे, कारण त्यांनी ड्रोनचा वापर केला वगैरे. सिमिलरली हे जे दहशतवादी गट आहेत हमास,
हमास केवढा मोठा गट आहे, 2-3 हजार, एक 20-25 हजारांहून त्यांचे जास्त लढवय्ये नव्हते. किंवा हिजबुल्ला त्यांनी इस्रायलशी लढाई केली, ते सुद्धा 50-60 हजारांहून जास्त नव्हते. आणि होतीची संख्या जी आहे, जे दहशतवादी गट आहे, ती 2-3 हजार पण नाहीये. परंतु ते अशा हे नुसते दहशतवादी गट किंवा ज्यांना आपण मिलिशिया म्हणू शकतो, इराण सपोर्टेड, हे इस्रायल सारख्या एका अतिशय ताकदवान असे मिलिटरी ताकदवान देशाला म्हणजे एक आव्हान देत आहेत. त्यांनी याचं कारण काय की त्यांच्याकडे ड्रोन्स आहेत, त्यांच्याकडे मिसाईल्स आहेत आणि त्यांच्याकडे लढण्याची हिंमत आहे. तर त्याच्यामुळे छोटं आणि मोठं असं काही राहिलेलं नाहीये. तर तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल तर लहान देश सुद्धा मोठ्या देशाला आव्हान देऊ शकतात. आणि एकदा युद्ध सुरू झालं की लगेच दुसऱ्या साईडचे जे मोठे देश असतात ते दुसऱ्या बाजूने जातात. कारण जर एखाद्या देशावरती जर अमेरिकेने हल्ला केला तर अमेरिकेचा शत्रू जो चीन आहे तो दुसऱ्या देशाला, इराणला मदत करेल. तर त्याच्यामुळे असं लहान देश विरुद्ध मोठा देश असा काही प्रकारच नाहीये. सगळे मोठे देश त्यांना जे वाटतं, जे ज्याच्यात त्यांचं राष्ट्रीय हित आहे ते म्हणजे ते प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतात. आणि राष्ट्रीय हित कोणाचं काय आहे हे समजणं सुद्धा एक मॅटर ऑफ ओपिनियन आहे. जसं इस्रायलला वाटतं की इराणचे जर आम्ही न्यूक्लिअर बॉम्ब जर बर्बाद केले नाही तर आमच्या एक्झिस्टन्सला खतरा आहे. आणि इराणला वाटतं की जर आम्ही इस्रायलला कायमचं नकाशावरनं हाकललं नाही तर केव्हा ना केव्हा तरी आम्हालाही बर्बाद करतील. तर हे दोघांनाही वाटतं की त्यांच्यावरती दुसरा जो देश आहे मोठा अन्याय करतो आहे. दोघंही अतिशय म्हणजे त्यांची इच्छाशक्ती तीव्र आहे, लढण्याची शक्ती तीव्र आहे. तर लढाई चालेल, त्याला आपण काही करू शकत नाही. आपण नुसतं फक्त विश्लेषण करू शकतो. पण मला वाटतं याच्यात सर्वात जास्त महत्वाचं असं आहे की या आजकालच्या या टर्ब्युलंट वर्ल्डमध्ये आपण म्हणजे इथे भारत म्हणतो, भारताने आपल्या राष्ट्रीय हिताचं रक्षण कसं करायचं याच्यावरती मी जास्त लक्ष केंद्रित करीन. आणि मला वाटतं ते करण्यामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळत आहे. आता मी माझ्या आधी शैलेश देवळकर बोलत होते आणि ते म्हणत होते की होर्मुझ मधून ते सकाळ जगाला त्रास होईल. मी म्हणतो ते फार चांगली गोष्ट आहे. म्हणजे माझं मत आहे की जर चायनाची जर इकॉनॉमिक ग्रोथ जर कमी झाली तर ते भारताकरता ती एक संधी आहे चायनाबरोबर कॅचअप करायला. आपल्याला लागणारं तेल जे होर्मुझ मधून येतं ते फारच कमी आहे. आपलं जे क्रूड बास्केट आहे अतिशय डायव्हर्सिफाईड आहे. आणि आपण तेल घेतो ते रशियाकडनं घेतो, अमेरिकेकडनं घेतो, साऊथ अमेरिकेकडनं घेतो, इतरांकडनं घेतो. त्याच्यामुळे जर होर्मुझ मध्ये जर तेल अडकलं तरी चीनचं नुकसान होईल, ज्याकरता मला आनंद होतो आहे. आणि आपला जास्त नुकसान होणार नाही त्याच्याकरता सुद्धा मला आनंद होतो आहे. तर म्हणजे आपण जी परिस्थिती डेव्हलप होते ज्याच्यावरती आपला काहीही कंट्रोल नाही, आपण केवळ नुसतं विश्लेषण करू शकतो. तर त्याच्यामध्ये आपण आपल्या राष्ट्रीय हिताचं रक्षण करायला पाहिजे. आणि मला वाटतं आपण आपली या युद्धामध्ये सर्वात मोठं जे आव्हान आपल्याकडे आहे ते म्हणजे इंधन सुरक्षा किंवा एनर्जी सिक्युरिटी किंवा तेलाची सुरक्षा वगैरे. सगळ्या जगामध्ये तेलाच्या किमती वाढतात, भारतात वाढत नाहीये. आणि याच्याकरता अनेक कारण आहेत. ते गल्फ ऑफ होर्मुझ वरती आपण पूर्ण अवलंबून नाहीये. दुसरं आपण आपल्याकडे 50-60 दिवसाचं तेलाचं रिझर्व्ह आपण ठेवलेलं आहे. तिसरं आज आपण जगामधली एक सर्वात मोठी शक्ती आहोत की जे कच्च्या तेलाला पेट्रोल, डिझेल आणि गॅसमध्ये कन्व्हर्ट करतो. आपण मोठ्या प्रमाणामध्ये तेल सगळ्या जगाला आयात करतो. तर जर तेलाच्या किमती वाढल्या तर आपल्याला पण फायदा होईल ना. वाढू दे की, युरोपला पैसे देऊ दे. युरोपचं मला काय करायचं प्रेम, मी काही जागतिक स्तरावरती बघणार नाही. जगाला जे करायचं ते त्यांनी त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावेत. मी फक्त भारताच्या दृष्टीने बघेन. कारण जर डिझेल आणि याची जर किंमत वाढली, पेट्रोलची किंमत वाढली, आपण हजारो कोटी रुपयाचे डिझेल आणि पेट्रोल आपल्याला कल्पना असेल की आपण युरोपला निर्यात करतोय तर आपले पैसे मिळतील की. आपल्या इंडियन ऑइल कमिशन, IOC असो की काय ज्या 5-6 कंपन्या हे करतात, तेल निर्यात करतात, तर ते आपल्या करता चांगलं आहे. म्हणजे एक लक्षात ठेवा, कुठलाही प्रसंग, कुठलीही गोष्ट कधीच पूर्ण वाईट नसते किंवा पूर्ण चांगली नसते. काही गोष्टी वाईट असतात, काही गोष्टी चांगल्या असतात. आपण चांगल्या गोष्टींचा फायदा करून घ्यायला पाहिजे आणि वाईट गोष्टींपासून जे नुकसान होतं ते कमीत कमी करायचा प्रयत्न करायला पाहिजे. बरोबर आहे. ब्रिगेडियर महाजन सर, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर ही आताची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघू शकतो. इराणकडून कतारच्या दोहामधील अमेरिकन बेसवर हल्ला करण्यात आला आहे. एक प्रकारे इराणनं आता अमेरिकेला चेतावलेला आहे, ओपन चॅलेंज दिलेला आहे. त्याच्यामुळे आता हे युद्ध नेमकं कुठपर्यंत जाणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. दरम्यान
याविषयी विश्लेषणात्मक माहिती आपण जाणून घेऊयात आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक अनय जोगळेकर सर यांच्याकडून. जोगळेकर सर, आता इराणनं प्रतिहल्ला केला आहे US-वर, जी एक महाशक्ती आहे, महासत्ता आहे. त्यांना एक प्रकारे चॅलेंज दिलेला आहे इराणनं. त्याच्यामुळे हे युद्ध आता कुठपर्यंत जाणार हा सवाल आहे. मला असं वाटतं इराणच्या कतारमधल्या अल उदेद एअरबेस जो आहे, जो पश्चिम आशियातला अमेरिकेचा सगळ्यात मोठा एअरबेस आहे, त्याच्यावर आणि इराकमध्ये एका ठिकाणी हल्ला केलेला आहे. अजून या हल्ल्यात किती नुकसान झालंय ते आपल्याला बघावं लागेल, कारण आता तरी दाखवतात की सगळीच्या सगळी क्षेपणास्त्र इराणची अमेरिकेने हवेतल्या हवेत उद्ध्वस्त केली. 6 का 10 क्षेपणास्त्र साधारणतः इराणनी सोडली होती. आणि जर या तळाचं किंवा कतारमधल्या मालमत्तेचं नुकसान झालं तर मग याच्यात अमेरिकेला प्रत्युत्तर द्यावं लागेल आणि मग कदाचित हे या युद्धाचा विस्तार होऊ शकेल. आणि त्यामुळे पुढचे काही तास अजून महत्वाचे आहेत. जर कतारचं काहीच नुकसान झालं नाही तर मग इराणला ठरवावं लागेल की आपल्याला आणखीन दुसरीकडे कुठे हल्ला करायचा आहे का आपल्याला आपला हल्ला यशस्वी झाला म्हणून याच्यावर समाधान मानायचं आहे. पण आजची रात्र ही अतिशय महत्वाची असणार आहे. बरोबर आहे जोगळेकर सर, पण इराण शांत बसणाऱ्यातला नाहीये हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. इनफॅक्ट त्यांचे नेते खेमेनेई सुद्धा याविषयी वारंवार बोलताना दिसत आहेत. आधी ही धमकी दिलेली होती ट्रम्प यांनी, त्याच्यानंतर प्रतिधमकी दिलेली होती खेमेनेईंनी. मग अशामध्ये आता इराण पुढचं पाऊल काय टाकू शकतं, काय करू शकतं? मला असं वाटतं इराण एक महान संस्कृती आहे, पण एक देश म्हणून गेली 45 वर्ष त्याच्यावर अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांचे निर्बंध आहेत. आणि त्यामुळे इराणची लष्करी सत्ता ही खूप मर्यादित आहे. त्यांच्याकडे दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्र आणि ड्रोन्स याच्या पलीकडे हल्ला करण्यासारखं काहीही नाहीये. आणि त्यामुळे इराण किती काळ हे युद्ध करू शकेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे. एक मात्र खरं आहे की जर इराणनी गनिमी काव्यांनी किंवा या भागातल्या तेलाच्या रिफायनरी असतील किंवा होर्मुझची सामुद्रधुनी, स्ट्रेट ऑफ होर्मुझ म्हणतात, तिथे काही केलं तर हे युद्ध आणखीन विस्तारू शकतं. पण असं जर इराणनी केलं तर त्याची जबरदस्त किंमत त्याला चुकवावी लागेल. आणि त्यामुळे इराणलाही अशा प्रकारची कोणतीही कृती करायच्या आधी 100 वेळा विचार करून, कारण असं जर केलं तर जगाला त्याचे हाल सहन करावे लागतील. पण याच्यामध्ये इराण उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळे इराणला हा विचार करून जी काही कृती करायची ती करावी लागेल. मला असं वाटतं की पुढच्या 48 तासात हे चित्र अधिक स्पष्ट होईल. जोगळेकर सर, आणखी एक प्रश्न उपस्थित होतोय. ज्या पद्धतीनं इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये युद्ध सुरू होतं त्याच्यामध्ये उडी घेतली अमेरिकेनं. आता मग जेव्हा अमेरिका सुद्धा याच्यामध्ये उतरलेली आहे तेव्हा इराणकडून हे हल्ले केले जात आहेत अमेरिकेवर किंवा अमेरिकेच्या या लष्करी तळांवर, मग इराणला कोणाची साथ मिळण्याची शक्यता आहे का या परिस्थितीमध्ये? मला वाटत नाही. आता इराणचे परराष्ट्र मंत्री मॉस्कोमध्ये आहेत आणि त्यांची व्लादिमीर पुतीन यांच्याबरोबर आणि रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली. बऱ्याच बातम्या आल्या की इतर देश इराणला अण्वस्त्र देऊ शकतात, पण मला असं वाटत नाही की अण्वस्त्र कोणी कोणाला असं सहज देऊ शकेल. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आताच्या घडीला इराणचं सांत्वन करणारे की तुमच्या विरुद्ध जे झालं ते चुकीचं झालं, अमेरिकेने असं करायला नको हे सांगणारे बरेच देश आहेत. पण प्रत्यक्ष मदत करणारे देश इराणला मला नाही वाटत आता कोणी स्वतःहून पुढे येऊन इराणला शस्त्रास्त्रांची मदत करेल. हे युद्ध थांबवण्यासाठी नक्कीच चीन असेल, रशिया असेल, भारतही प्रयत्न करतोय, अशा प्रकारचे प्रयत्न होतील. पण आता दुर्दैवाने इराण हा एकटा पडलेला आहे. सर जोगळेकर सर, आणखी एक प्रश्न उपस्थित होतोय की जर अमेरिकेचं नुकसान झालेलं असेल इराणच्या या हल्ल्यामध्ये तर अमेरिकेकडून सुद्धा जोरदार प्रतिहल्ला केला जाऊ शकतो इराणवर. त्याच्यामुळे अमेरिकेवर हल्ला करणं म्हणजे एक आत्मघातकी निर्णय आहे असं म्हणता येईल का इराणसाठी? आता अमेरिकेचं किती नुकसान होतंय, कारण अमेरिकेने या सगळ्याची तयारी केली होती. आपल्याला आठवत असेल गेल्याच आठवड्यात अमेरिकेने इराकमधल्या आणि इतर ठिकाणच्या आपले जे एअर बेसेस आहेत, अमेरिकेचे सगळीकडे एअर बेसेस आहेत, बहरीनमध्ये आहे, कुवेतमध्ये आहे, सौदीमध्ये आहे. आणि त्यामुळे तिथल्या जे अधिकाऱ्यांची कुटुंब आणि त्यांचे इतर जे लोक आहेत त्यांना जर गरज नसेल तर त्यांना अमेरिकेत परत यायला त्यांनी सुचवलं होतं. आणि त्यामुळे लष्करी तळांवर कतारमधला हा जो लष्करी तळ आहे तिथे अमेरिकेचे 10,000 सैनिक आणि एकूण सगळे कर्मचारी आहेत. तर त्याचं किती नुकसान होतं, किती लोक मरतात त्याच्यावर अमेरिकेची भूमिका अवलंबून आहे. पण मला असं वाटतं की समजा याच्यामध्ये अमेरिकेचं केवळ मालमत्तेचं नुकसान झालं, कोणी सैनिक मारले गेले नाहीत, तर अमेरिका पुन्हा एकदा इराणला वाटाघाटींसाठी एक संधी देऊ शकते. आणि इराणही कदाचित की आमचा हल्ला यशस्वी झाला म्हणून ती स्वीकारू शकतात, काही सांगता येत नाही. पण या हल्ल्यात किती नुकसान होतं आणि त्याच्यात अमेरिकेचे सैनिक मारले जातात का त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. पण जोगळेकर सर, सध्या ज्या पद्धतीने हल्ले प्रतिहल्ले सुरू आहेत त्याचा जगावर काय परिणाम होतोय, कसा परिणाम होतोय?
मला असं वाटतं की ही सगळी शक्यता वर्तवली जाते की या सगळ्यामुळे स्टेट ऑफ होर्मुझ बंद झालं तर तेलाचे भाव $150 वगैरे होतील आणि आखातामध्ये भारताचे 1 कोटी लोक वेगवेगळ्या देशांमध्ये काम करतात, त्यांचं काय होईल. तर मला असं वाटतं हे थोडीशी एक्स्ट्रीम शक्यता आहे. हे खरं आहे की हा धोका निश्चितच त्याचं सावट डोक्यावर आहे, परंतु एक एक पाऊल कुठलंही युद्ध जेव्हा वाढतं तेव्हा ते एस्कलेट एका रात्रीत एकदम होत नाही. भारत पाकिस्तान यांच्यातही जो संघर्ष झाला तो एक एक पायरी ओलांडत पुढे पुढे गेला. तर त्यामुळे आता तरी अशी परिस्थिती नाही की एकदम टोकाची परिस्थिती येईल. इराणचं वैशिष्ट्य म्हणजे इराण जरी एक इस्लामिक राजवट आणि एका प्रकारे मूलतत्ववादी देश असला तरी दुसरीकडे तो अतिशय रॅशनल असा देश आहे. इराणच्या लोकांना बाजारी असं ओळखलं जातं, वाटाघाटी करण्यात ते अतिशय कुशल असतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की इराण शेवटी सारासार विचार करून निर्णय घेईल. जरी तो अशी चित्र निर्माण करत असेल की आम्ही खूप नुकसान करू, पण इराणकडनं एक एक पायरी हे वरती पाय पुढे टाकला जाईल. एकदम काहीतरी आतातही कृत्य इराणकडनं केलं जाणार नाही असं मला वाटतं. निश्चितच. मग याचा अर्थ शांततेसाठी एक वाव आहे असं म्हणता येईल, कारण जरी युएसनं हल्ला केला होता त्याच्यानंतर प्रत्युत्तर आता देऊन टाकलेलं आहे इराणनं, नुकसान झालं असो किंवा नसो, मग याच्यानंतर शांतता प्रस्थापित होईल ही आशा कितपत आहे? जर आता या हल्ल्यामध्ये अमेरिकेच्या तळाचं नुकसान झालं, काही अमेरिकेची शस्त्रास्त्र त्या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त झाली पण अमेरिकेचे सैनिक मारले गेले नाहीत, तर मग दोघांनाही ही संधी मिळू शकते. इराण म्हणेल की बघा आम्हाला दाखवून द्यायचं होतं की आम्हीही अमेरिकेच्या सैन्य तळावर हल्ला करू शकतो आणि तो आम्ही करून दाखवला आणि आमची खोडी काढू नका, आम्ही याच्यावर मोठा हल्ला करू, अशा प्रकारची एक संधी इराणलाही मिळेल. आणि दुसरीकडे अमेरिकाही म्हणू शकेल की आमचे सैनिक मारले गेले नाहीत आणि त्यामुळे एक म्हणजे फिटमफाट झाली, अशा प्रकारे ही शक्यता आहे जी खूप धूसर आहे पण आहे. पण जर अमेरिकेचे सैनिक याच्यामध्ये मारले गेले तर मग मात्र अमेरिकेला या युद्धात उतरावं लागेल आणि मग ते कुठे थांबेल हे सांगता येत नाही.